नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। तर आज घेऊन आलेला आपण अजित 155 या व्हेरायटीबद्दलची आता संपूर्ण माहिती। तर अजित 155 हा कापूस, या कापसाबद्दलची माहिती जी आहे ते आता शेतकरी मित्रांनो मी कृषी क्षेत्रातून या शेतीबद्दलची माहिती देणार आहे। तर वेबसाईटवरती आपल्या सर्व पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांचं एकदा पुन्हा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अजित 155 या कॉटनबद्दल आपण याच्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। खरीप हंगामात अवघ्या काही दिवसानंतर खरीप हंगाम आता अवघ्या काही दिवसांमध्ये चालू होणार आहे। तर आणि हंगाम म्हणलं की महाराष्ट्रामधील विदर्भ असेल, मराठवाडा असेल या पश्चिम महाराष्ट्र असेल या भागातील प्रमुख पीक म्हणून कापूस या पिकामधील पाहिलं जातं। तर भारतामध्ये कापूस पिकाला आपण पांढरे सोने देखील असे म्हणतो। तर भारतामध्ये नव्हे तर भारताबाहेर देखील म्हणजे जगातील जागतिक पातळीवरील कापूस पिकाला आता साधारण महत्त्व निर्माण झालेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस आपण कापूस पिकाबद्दल लागवडीबद्दल चर्चा करत असतो त्यावेळी आपण सर्वात अगोदर आपल्या मनामध्ये प्रश्न असतो म्हणजे की यंदाचा हंगामामध्ये कापूस पिकामध्ये कोणती वाण आपण वापरायची। तर शेतकरी मित्रांनो, म्हणजेच आपण कापूस पिकाची कोणती व्हेरायटी आपली लावली पाहिजे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नाचे उत्तर सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तर म्हणजे आपण काय तर तुम्हाला कापूस पिकाची या ठिकाणी अजित सीड्सच्या अजित 155 सुधारित वाणाबद्दल माहिती सांगणार आहेत। तर या जाती तुमच्या अधिक फायदेशीर राहील असे हे वाण रोगांना कमी प्रमाणात बळी पडणार आहेत। तर त्यांच्या उगवणशक्तीसाठी, त्यांच्या वाढीसाठी तुम्हाला उत्पादन खर्च देखील कमी येणार आहे। तसेच तुम्हाला उत्पादन देखील चांगले मिळणार आहे, उत्पन्न देखील चांगले मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओ नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आपण व्हिडिओ लंबा घेऊन आलेला आहोत। या व्हिडिओमध्ये खत व्यवस्थापन आणि हवामानाचा अंदाज या संपूर्ण माहितीचे आपण ठळक वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा, कारण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं तर तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल। कापसाच्या ॲव्हरेजमध्ये तुमचा फरक पडेल, कशा पद्धतीने लागवड करायची आहे। तर चला तर आपण या सुरुवात करू। तर पहिला जे पॉईंट आहे, प्रमुख विषय जे आहे ते आता पहिला पॉईंट पाहणार आहोत, अजित 155 कापसासाठी लागणारे हवामान। तर दुसरा पॉईंट जे आहे अजित 155 या हवामान। तर हवामान जे आहे ते आपण पहिल्यांदा पाहणार आहोत। तर हवामान मित्रांनो, कापसासाठी हे कोरडे हवामान खूप मोठ्या प्रमाणावर आवश्यक असते। तर कापूस हे पीक उगवण्यासाठी 18 ते 22 सेल्सिअसपर्यंत तापमान आवश्यक असते। तसेच कापसाच्या वाढीसाठी 24 ते 35 सेल्सिअसपर्यंत तापमान आवश्यक असते। उष्ण दिवस आणि थंड रात्र हे कापसाचे बोंडे भरण्यासाठी खूप महत्त्वाचे आणि आवश्यक असते। तर त्याच्यानंतर अजित 155 हे वाणाचे ठळक वैशिष्ट्य काय आहे तर ते आपण आता सविस्तरपणे पाहू। तर पहिलं जे वैशिष्ट्य आहे हे अजित 155 या कंपनीचे लवकरात लवकर येणारे वाण आहे। अजित 155 हे लवकरात लवकर येणारे वाण आहे कमी कालावधीमध्ये। तर साधारणपणे या वाणाला परिपक्व होण्यासाठी 145 ते 155 दिवसाचा कालावधी लागतो। 145 या कालावधीमध्ये हे पूर्ण पक्वन होते। तर हे वाण मुख्यत्वे मे ते जून या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये पेरले जाते। मे आणि जून या 2 महिन्यातनीच पेरले जाते। नंतर पेरले तरी पण उत्पन्नात घट होते आणि अगोदर पेरलं तरी पण उत्पन्नात घट होऊ शकते। तर पेरणीचे अंतर जे आहे अजित 155 वाणासाठी 2 ओळीमधील अंतर 4 फुटाचे ठेवावे आणि 2 रोपामधील अंतर जे आहे ते 1.5 फुटामध्ये ठेवावे। 1.5 किंवा 2 फुटामध्ये असे त्याचे अंतर आहे। तर त्याच्यानंतर जे आहे अजित 155 या वाणाची उंची जी आहे
हे 150 ते 160 सेंटीमीटर झाड एवढं उंचीचे होते. 150 ते 160 सेंटीमीटर म्हणजे कमीत कमी 5-6 फूटपर्यंत हे झाड चाललं जाते. तर आपल्या सोयीनुसार आहे. या वाहनाच्या बोंडाचे वजन जे आहे ते 5.5 ग्राम आहे. 5 ते 5.5 ग्राम या वाहनाचे कोणतं बोंड 6 ग्राम पण भरू शकते. तर त्याच्यानंतर जे आहे या वाहनामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता जास्तीत जास्त आहे. पाऊस झाला तरीही जास्त नुकसान होत नाही, जास्ती झाला तरी नुकसान होत नाही आणि कमी झाला तरी नुकसान होण्याची शक्यता कमीत कमी असते. तर या वाहनामध्ये रस शोषण किडीचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणात आहे. तसेच हे वाहन लाल्या रोगाविरुद्ध बनशील प्रमाण आहे. म्हणजे लाल्या जे आहे ते कमीत कमी न होण्याची शक्यता आहे. तर त्याच्यानंतर जे आहे अजित 155 कापूस पिकाचे खत नियोजन पाहणार आहोत आपण. आता खत नियोजन कशा प्रकारे शेवटपर्यंत जे आहे ते खत नियोजन कशा पद्धतीने करायचे आहे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल तर केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही असेच नवीन व्हिडिओ घेणार आहोत. तर आम्हाला असं वाटलं पाहिजे की चॅनलला कोणी ना कोणीतरी पाहत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर खत नियोजन पाहणार आहोत आपण. कापूस लागवडीच्या वेळेस 100 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश वापरावे. अशा पद्धतीत 100 किलो युरिया समजा आणि 50 किलो पोटॅश आणि 50 किलो दाणेदार अशा पद्धतीने हे खताचं नियोजन पाहिजे. तर तसेच त्याच्यानंतर ज्या वाहनाची सुधारित वाहनासाठी हे प्रमाण 50 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश इतके ठेवावे. तर त्याच्यानंतर स्टेप जे आहे तर अजित 155 या वाहनाची भरघोस उत्पादनासाठी पेरणी बरोबर आपण 10-26-26 आणि 12-32-16 हे प्रति एकरी एक बॅग दिली पाहिजे. तर त्याच्यानंतर लागवडीपासून विद्राव्य खताच्या फवारण्या करणे गरजेचे आहे. म्हणजे जसे की 1261, 052-34-19-19 अशा पद्धतीची विद्राव्य खते जे विरघळणारे आहे तर त्याची फवारणी करणे पण आवश्यक आहे. तर वाढीच्या अवस्थेमध्ये NPK 19-19 100 ग्रॅम मायक्रोन्यूटन 50 मिली प्रति लिटर पाण्यातनी 15 लिटर पाण्यातनी महिन्यानंतर फवारणी करणे गरजेचे आहे. तर फूल लागण्याच्या अवस्थेमध्ये 1261 हे 100 ग्राम मायक्रोन्यूटन 50 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी. तर त्याच्यानंतर ज्या बोंडीची साईज वाढवण्यासाठी 052-34 हे मायक्रोन्यूट्रन 60 ग्राम फवारणी करावी. 15 लिटर पाण्यातनी 60 ग्राम करावी. तर बोंडे लवकर फुटण्यासाठी 0050 हे 100 ग्राम आणि मायक्रोन्यूट्रन 60 ग्राम प्रमाणे प्रति 15 लिटर पाण्यातनी फवारणी करावी. तर हे झाली खताचे नियोजन. त्याच्यातनी खताच्या नियोजनमध्ये जर तुम्हाला काही अजून माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्याबद्दलची आपण पूर्ण अजून व्हिडिओ घेऊन येऊ. लागवडीच्या नंतर पण व्हिडिओ घेऊन येऊ. तर अजित 155 कापसाची उत्पादन क्षमता किती आहे ते आता आपण याच्यात पाहणार आहोत. कापूस पिकाची अजित 155 या वाहनामुळे आपल्याला एकरी 12 ते 15 क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळू शकते. कमीत कमी उत्पन्न आहे 12 ते 15, तसं तर 18 ते 20पर्यंत पण घेऊ शकतो. आम्ही घेतलेलं आहे. तर अजित 155 या बियाण्याची किंमत किती आहे तर हे आता खास महत्त्वाचं शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅगीची किंमत. कारण बाजारामध्ये अजित 155 या वाहनाची किंमत प्रति बॅग हे 800 रुपये ते 850 रुपयेपर्यंत आहे. यावेळी थोडेफार वाढले असेल, 800-850पर्यंत असेल. कुठे 830 रुपये होते, मागच्या वर्षी 830 रुपये होते बहुतेक. तर त्याच्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल. तर पोषक हवामान आणि
वीज दर आणि किंमत या व्हिडिओमधले आवडला असेल समजायला आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनची घंटी पण प्रेस करा. तर शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत आम्ही तुमच्यासाठी. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा. तर भेटू दुसऱ्या नवीन व्हिडिओतनी. तर धन्यवाद.